बातमी मालेगावमधून आहे। मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी आणि हत्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र आता दाखल करण्यात आलंय। संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या मालेगावच्या डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खून प्रकरणाचा पोलिसांनी तपास केलेला आहे। अवघ्या 23 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला आणि तब्बल 425 पानांचं आरोपपत्र मालेगावच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय। पुन्हा आरोपीला मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केला असता आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे। पोलीस स्टेशन सीआर नंबर 839 मध्ये, ज्यामध्ये डोंगराळेमध्ये एक दुःखद घटना झाली होती। यामध्ये आम्ही 9 तारीखला आपली चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली आहेत। या केसमध्ये शासनाकडून वरिष्ठ लॉयर श्री उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती पण झालेली आहे। आरोपीच्या वकिलांनी अरेस्ट ही इल्लीगल आहे असं ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्या अर्जावर पहिले सुरुवातीला सुनावणीचं कामकाज होईल, परंतु लवकरच उज्ज्वल निकम साहेब याच्यामध्ये हजर होतील आणि सुनावणीचं कामकाज पीडी कोर्टात चालू होईल। ऑलरेडी ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच ती केस असल्याने लवकरात लवकर त्या केसची सुनवाई होईल।